नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा एक नवीन भयकथा. मी भयकथा म्हणतोय, भूतकथा नव्हे. साताऱ्याच्या डोंगरांमध्ये दडलेले बोरवाडी एक छोटं गाव फारसं प्रसिद्ध नव्हतं. गावाभोवती लाल मातीची शेती, दाट झुडपं आणि लांबवर पसरलेल्या टेकड्या होत्या. गावाच्या टोकाला एक जुना मातीचा रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या कडेला एक प्रचंड वडाचं झाड उभं होतं. झाड इतकं मोठं होतं की 4 माणसांनी हातात हात घालून उभं राहिलं तरी त्याचा बुंदा पूर्ण पकडता येत नव्हता. खाली लोंबणाऱ्या मुळ्या जमिनीला टेकून पुन्हा जमिनी चिरल्या होत्या. त्या झाडाखाली प्रचंड सावली पडत असे दिवसा, पण संध्याकाळ झाली की त्या सावलीत अंधार जास्त घट्ट वाटू लागायचा. गावातील लोक त्या झाडाजवळ सूर्य मावळल्यानंतर जात नसत, कारण त्या झाडाशी जोडलेली एक जुनी घटना होती. अनेक वर्षापूर्वी त्या झाडाजवळ एक झोपडी होती. त्या झोपडीत एक अनोळखी माणूस राहत होता. तो माणूस गावात सुमारे 40 वर्षापूर्वी आला होता. त्याचं नाव गणपत दामोदर साळुंखे होतं. तो स्वतःला औषधी वनस्पती शोधणारा माणूस म्हणत असे. तो जंगलातून मुळं, पाने, काड्या गोळा करून गावातल्या लोकांना औषध बनवून देत असे. सुरुवातीला लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते, पण काही वेळाने त्याने दिलेली औषधे, काढे खरोखरच उपयोगी ठरू लागले होते. त्यामुळे गावातील लोक त्याच्याकडे जाऊ लागले. गणपतने त्या वडाच्या झाडाजवळ छोटी झोपडी बांधली होती, कारण त्याला म्हणे त्या भागात अनेक वनस्पती सापडत असत. दिवसात तो जंगलात भटकत असे आणि संध्याकाळी झोपडीत परत येत असे. सुरुवातीची काही वर्ष सगळं शांत होतं, पण हळूहळू काही विचित्र गोष्टी दिसू लागल्या. रात्री उशिरा त्याच्या झोपडीजवळ जमिनीत खणण्याचे आवाज ऐकू येत असत. कधी कधी दिवसभर त्याने जमिनीचे छोटे खड्डे केलेले दिसत. लोकांना वाटायचं की तो औषधीमुळे टाकत असावा. एका वर्षी पावसाळा संपल्यानंतर गावातील एक मेंढपाळ हरवला. काही दिवसांनी दुसरा माणूसही अचानक गायब झाला. मग गावात चर्चा सुरू झाली. त्या दोघांना शेवटचं कुणीतरी वडाच्या झाडाजवळच पाहिलं होतं. लोकांच्या मनात संशय वाढू लागला. काही गावकऱ्यांनी रात्री लपून त्या झाडाजवळ लक्ष ठेवलं. त्यांनी पाहिलं की गणपत रात्री उशिरा कंदील घेऊन जमिनीत मोठा खड्डा खणत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो खड्डा पुन्हा मातीने भरलेला दिसला. ही गोष्ट गावात पसरली. एक रात्री काही धाडसी माणसे त्याला पकडायला गेली, पण ते झाडाजवळ पोचले तेव्हा झोपडी रिकामी होती. कंदील विझलेला होता, भिंतीला टेकून एक फावडा ठेवला होता आणि झोपडीच्या मागे ताजी उकळलेली माती दिसत होती. त्या रात्रीनंतर गणपत साळुंखे पुन्हा कधीही दिसला नाही. गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जागी माती उकरली. मातीखाली त्याला मानवी हाडे आणि कपड्यांचे अवशेष सापडले. नंतर पोलीस आले, तपास झाला. जमिनीत अनेक ठिकाणी उकरलेले भाग सापडले. काही ठिकाणी मानवी सांगाडे होते. तपासात समजलं की गणपत साळुंखे आधी एका शहरात कब्र खोदण्याचं काम करत होता. त्याला मृतदेह आणि हाडांबद्दल फार माहिती होती. काही वर्षापूर्वी तो तेथून अचानक गायब झाला. पोलिसांनी असा अंदाज लावला की तो मानसिकदृष्ट्या विचित्र सवयीचा माणूस होता. मृतदेहांबद्दल त्याला एक विकृत आकर्षण निर्माण झालं होतं. त्यामुळे त्याने एकांत असलेल्या गावाजवळ राहणं निवडलं. रात्री एकटे मिळालेले लोक त्याने मारून त्या झाडाजवळ पुरले असावेत. पण सर्वात मोठा प्रश्न होता, तो स्वतः कुठे गेला. झोपडीभोवती शोध घेतला गेला. झाडांच्या मुळ्यांच्या मध्ये एक मोठा खड्डा सापडला, जो अर्धवट भरलेला होता. त्या खड्ड्यांमध्ये एक कुजलेला मानवी सांगाडा मिळाला. तपासात असे दिसले की त्या सांगाड्याच्या शेजारी गणपत वापरत असलेली लोखंडी अंगठी होती. तीच अंगठी गावातल्या काही लोकांनी त्याच्या हातात पाहिली होती. असं मानलं गेलं की त्या रात्री गावकरी येत असल्याचे त्याला कळले. घाईघाईत तो माती भरत असताना झाडाच्या जाड मुळ्यांमध्ये अडकला. खड्डा खोल होता आणि पावसामुळे माती सैल होती. तो खाली घसरला जाऊन वरतून माती पडली आणि तो आपोआपच
स्वतःच खडलेल्या खड्ड्यामध्ये गाडला गेला. पोलिसांनी नंतर त्या जागेभोवती माती पूर्ण उकरून काढली, काही सांगाडे बाहेर काढले आणि गावात अंत्यसंस्कार केले गेले. झोपडी काढून टाकण्यात आली, पण ते वडाचे झाड मात्र तसंच राहिलं. काही वर्षांनी एक नैसर्गिक गोष्ट लक्षात आली. त्या झाडाच्या मुळ्या फार वेगाने वाढत होत्या. वडाच्या झाडांच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात आणि आसपासची माती हलवतात. पावसाळ्यात माती भुसभुशीत होते आणि मुळ्या वाढताना जुनी हाडं आणि आतमध्ये गाडलेल्या वस्तू बाहेर ढकलल्या जातात. कधीकधी पावसाळ्यानंतर जमिनीवर जुन्या हाडांचे तुकडे किंवा कपड्यांचे अवशेषही दिसत. म्हणूनच गावात अशी अफवा पसरली की त्या झाडाखाली काहीतरी भयानक आहे, पण प्रत्यक्षात ते भूत नव्हतं. ते त्या माणसाने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे होते, जे वर्षानुवर्ष झाडाच्या मुळ्यांमध्ये आणि माती खाल्ल्यामुळे पुन्हा वर आले होते. आणि म्हणून आजही भोरवाडीमध्ये संध्याकाळनंतर कोणी त्या वडाच्या झाडाखाली बसत नाही, कारण त्या झाडाच्या सावलीत फक्त एक झाड नाही, तिथे जमिनीखाली दडलेला एक खरा इतिहास आहे. एका माणसाचा, जो लोकांसाठी औषध देणार होता, पण गुपचूप लोकांना मारून त्याच झाडाखाली पुरणाराही होता. आणि शेवटी त्याच झाडाने त्याला कायमचे पकडून ठेवले होते. धन्यवाद.